आत्ताच्या घडीला देखील चर्चेत आहे। ISPL मध्ये देखील या खेळाडूची गणना झाली होती, परंतु सिलेक्शन नाही झालं। परंतु पुढील येणाऱ्या कालखंडामध्ये नक्कीच या खेळाडूची निवड केली जाईल यात काही शंका नाही। पहिला बॉल स्टीयर करण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा, नो डाऊट विकेटचा पतन। पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना बेलपाडा संघाला। अनिकेत बॅक टू द डगआउट। जे सध्याच्या घडीला पहिला बॉल बर आशिष विश्वकर्मा या खेळाडूने आपले नावाची चर्चा करण्यास भाग पडले। यासाठी ओळखला जातो आणि यासाठी अजमता सोनापाडा संघासाठी हुकमाचा एक्का आणि प्रथमता गोलंदाजीसाठी निवडल्या जातात। आणि खूप चांगली गोलंदाजी, पहिल्या बॉलवर एक विकेट प्राप्त केली, महत्वाची विकेट। अनिकेत सोमने या खेळाडूला नक्कीच बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय। सध्याच्याकडे सुमित शेळके या खेळाडूची देखील चर्चा आपण सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये ऐकत असतो, परंतु आज देखील आपल्या नावाची चर्चा भाग पाडावी लागेल। घेण्यास या मॅच मध्ये योग आहे अंबेडकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखना 16चा दिवस क्रमांक 3। प्रथमता दिवसामध्ये आपण पाहिलं तर की JB11 खटेगिरी या संघाने बाजी मारली। यावेळेस पुन्हा एकदा स्टीयर केलं ऑफसाइडला, क्षेत्ररक्षक तिथे कोणता नाही, खाली क्षेत्र गॅप एक्झिक्यूट केला आणि बॉलला थेट पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे। हा येतोय सुमित शेळकेच्या बॅट मधनं 4 चौका। बॅटर आपला सुमित शेळके या खेळाडूने आशिष विश्वकर्मा बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 1 मध्ये पाहतोय। पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर दबाव प्रेशर निर्माण केले बॅटिंग करत असताना बेलपड्या संघावर, परंतु त्यानंतरचं कोणते प्रेशर अनिकेत सुमित शेळकेवर दिसू येत नाही। या समोर बॅकलिप खाली टोल उडवायचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकलिप खाली होते। त्याच अनुषंगाने मिडॉन क्षेत्रामध्ये राजू राठोड सज्ज होता, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग, चांगला बॉल अडवायचा प्रयत्न, एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही। आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकाचा पुढे सरकते हलवार पद्धतीने धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले। चांगली बॅटिंग इथे करावी लागेल, परंतु राहुल सोमने या खेळाडूची चर्चा देखील आपण सातत्याने पाहत असतो। आंबेडकर चषक 2026 मध्ये आता हे सर्व संघ स्वप्न घेऊन उतरलेत, परंतु आता मात्र या स्पर्धेमधून आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाला बाहेर जावं लागलं। ओहो, यावेळेस स्कूपचा फटका फसलाय, बंटी होता त्याच्याकडे मिस्टेक झाली, कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथे पाहिले तर नक्की कॅच ड्रॉप होतोय। कॅच महत्वाचा होता, पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ सातत्याने सांगला जातो, कारण की जेव्हा मात्र नक्कीच मैदानामध्ये कॅचेस सोडले जातात तेव्हा मात्र इतिहास घडला जातो, परंतु जेव्हा कॅच आता मात्र सध्या पाहिलं तर कॅच पकडल्यावर देखील एक इतिहास घडला होता, म्हणजे भारताचा T20 वर्ल्ड कप आणि सूर्यकुमार यादवने तो झेल पकडला आणि त्यानंतर इतिहास घडला। पुन्हा एकदा ब्लॉक होलचा बॉल अगदी खोलल्यात आणि त्याच्यावर आक्रमकता उडवलं, बॉलला समोर वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुमित शेळकेचा ब्रँड दाखवणारा आहे तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। परंतु शेवट म्हणजे 5व्या बॉलवर येथे मात्र यश प्राप्त होताना सुमित शेळकेला पाहतो आशिष विश्वकर्मा बॉलिंग ट्रॅकवर स्टील 1 टू गो। शेवटचा बॉल पुन्हा एकदा खोळ्यात होता, अगदी सेमी हेलिकॉप्टर खेळला अलोंग द कार्पेट, डीप मध्ये ट्रॅव्हल होतो बॉल, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण, नो डाऊट। आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या। 2 धावांच्या मदतीने पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला। धावसंख्या 14 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात। चांगले बॅटिंग म्हणायला हरकत नाही, बॅटिंग करत असताना सुमित शेळके आणि राहुल सोमनेची देखील एक
महत्वपूर्ण कामगिरी या मॅच मध्ये राहिली यात काही शंका नाही परंतु अनिकेत सोमणे या खेळाडूंनी आपल्या संघाची साथ सोडली त्यानंतर डगआउट कक्षामध्ये थोडंसं शांततेचं वातावरण चिंतेची बाब बनली होती परंतु त्यानंतर नक्की कमबॅक करायचं होतं सुमित शेळके याने मात्र नक्कीच चांगलं कमबॅक करून दिलाय कोणत्याही मनामध्ये माइंडसेट म्हणजेच एका अनुषंगाने पाहिलं तर डगआउट कक्षामधूनच माइंडसेट करून गेला होता की आता मला मात्र आपले हात खोलावे लागतील आता आक्रमकता स्वीकार करावी लागेल त्याच पद्धतीची फटकेबाजी इथे करताना आल्या चौकार वसूल केला त्यानंतर एक षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने 6 बॉलचा खेळ समाप्त झाला 6 बॉलमध्ये तब्बल 14 धावा कुटण्यामध्ये यश प्राप्त करताना सुमित शेळके आणि राहुल या खेळाडूला पाहतो या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर नक्की एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल मित्रांनो वेळ वाचवणं महत्वाचं राहील आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं तर बरोबर 4:32 पहिला बॉल फेस झाला होता आणि आता मात्र 6 मिनिटे तुम्ही ऑलरेडी यूज केले आहेत याची देखील दक्षता घ्या आता वाजून 4:37 झाले आहेत म्हणजे 5 मिनिटे असतील चला षटक क्रमांक 2 विलास वारगडे बॉलिंग ट्रॅक वर आल्या आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर या खेळाडूची चर्चा सातत्याने आपण पाहिली परंतु आंबेडकर चषकामध्ये प्रथम 50 मारणारा अर्धशतक कंप्लीट करणारा हा खेळाडू असेल विलास वारगडे बॉलिंग ट्रॅक वर षटक क्रमांक 2 आणि स्ट्राईकला सध्या पाहिलं तर नक्कीच राहुल सोमणे 2 खेळाडू मुरबाड टेनिस म्हणजे मुरबाड ओपन टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील आपल्या नावाची चर्चा या 2 खेळाडूंनी केली आहे स्पीडचा पटका अटेंड करायचा होता लाऊड अपील देखील केली जाते पंचांकडे पंच तटस्थ असतील एक सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर केला आणि एक धाव लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या संत गतीने पुढे सरकते धावसंख्या 15 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात पहिली विकेट गेल्यानंतर थोडंसं नक्कीच प्रेशर निर्माण झालं होतं बेलपड्या संघावर परंतु त्यानंतर सुमित शेळके जांडे मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाला परत आणले सामन्यामध्ये पुढील बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक केलाय क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि नो डाऊट पकडला जाईल झेल विकेटचं पतन धक्का क्रमांक 2 सुमित शेळके बॅक टू द डगआउट विलास वारगडे या गोलंदाजाची पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलाय क्रमांक 1 च्या षटकामध्ये सुमित शेळकेची फलंदाजी जी मात्र पाहिली त्याच अनुषंगाने या खेळपट्टीचा विचार केला नक्कीच बॅटिंगसाठी भरपूर सपोर्ट देखील करते आणि त्या उद्देशाने इथे गोलंदाजी ट्रॅकवर विलास वारगडे या खेळाडूला इन्व्हाइट केला होता आणि चांगली गोलंदाजी चांगले कमबॅक म्हणायला हरकत नाही विलास वारगडे या खेळाडूचा धावफलकावरती धावसंख्या जी मात्र 15 याकडे जाऊन पोहोचले 2 विकेटच्या मोबदल्यात चांगली बॅटिंग इथे करावी लागेल एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच रोहित हरट साठी पहिला बॉल इनसाइड आउटचा अप्रतिम फटका देखना फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल 2 धावा कंप्लीट होतील का 2 धावा कंप्लीट या सध्याच्या पहिल्या धावफलकावरती धावसंख्या म्हणजे टीमच्या टोटल मध्ये जाऊन पोहोचले 17 या आकड्यावर रोहित हराट बॅटिंग मार्क वर आलाय पुढील बॉल ऑन साइडला फ्लिक आणि लेग ग्लास क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित त्याच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा रोहित हराटच्या बॅट मधून आलेला षटकार देखील पाहतोय विलास वारगडे या खेळाडूवर आक्रमकता वाट बॅटिंग धावफलकावरती 23 23 आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात 1.4 बॉलचा खेळ झाला समाप्त पुढील 2 बॉल असतील पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल चेंज पेस गतीमध्ये परिवर्तन केला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल डीप मध्ये प्रोटेक्शन सेट आहे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते एक धाबेवर इथे समाधान मानावे लागेल धावसंख्या सध्याच्या घडीला 1 ने पुढे सरकतील मागील बॉलवर एक षटकार आला होता त्यानंतर चांगली मेहनत करावी लागेल विलास वारगडे या खेळाडूला आणि त्याच पद्धतीची मेहनत करताना सध्याच्या घडीला विलास वारगडे या खेळाडूला देखील पाहतोय या गोलंदाजाला पाहतोय स्टील 1 टू गो शेवटचा बॉल शिल्लक असेल
पुन्हा एकदा स्लोवर बॉल आणि फुल टॉस. आक्रमकता आक्रमकता आणि आक्रमकता. राहुल सोमने याच्या बॅटमध्ये आलेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. स्कोर कार्ड वर ज्या पद्धतीने सुमित शेळकेने देखील फलंदाजी केली त्याच पद्धतीची फलंदाजी आता रोहित आरड आणि राहुल सोमनेच्या बॅटमध्ये देखील पाहतोय. अफलातून इथे कामगिरी. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही. आता मात्र नक्कीच सोनारपाडा संघाचा जर आजच्या दिवसामध्ये विचार केला तर नक्की भरपूर अशा धावांचा डोंगर सातत्याने मॅचेस मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आता मात्र नक्की जिंकू किंवा अमरू असं काही हे चित्र पाहतोय या मॅच मध्ये. कारण की लीग फॉर्मेट सध्याच्या घडीला आपण या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलं. अर्जियन स्पोर्ट्स टेंबरे या संघाला पाहिलं, त्यानंतर जय हनुमान बेलपडा या संघाला पाहिलं, त्यानंतर SS सोनारपाडा या संघाला पाहिलं, त्यानंतर देवगाव टायगर्स या संघाला पाहिलं. असे 4 संघ या अक्षमध्ये लीग फॉर्मेटच्या माध्यमातून आपण खेळताना पाहिलं होतं. परंतु त्यानंतर टेंबरे या संघाला या स्पर्धेमधून बाहेर जावं लागलं. परंतु आता मात्र या स्पर्धेमधून बाहेर जाईल कोण येणारी मात्र बेल सांगेल. डुआ डाईड मॅच जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संघ युद्ध आमचे सुरू. या मॅच मध्ये षटक क्रमांक 3 मध्ये आता सोनारपाडा संघाचा जो मात्र गोलंदाज रोशन बॉलिंग ट्रॅकवर आलाय हायवे एन कडनं. 4 षटकांची मॅच. रोशनचा पहिला बॉल समोर स्टेट बॅट ने प्रहार केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय. लॉंग ऑफ आणि लोंगाच्या अगदी मधोमध बॉलला पाठवून दिला सीमा रेषे पार. षटकार. डाऊन द ग्राउंड फटका एक्झिक्यूट केला होता. समोर बॅटने प्रहार केला आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमारेषा पार. व्हॉट अ बॅटिंग रोहित हरट. चांगली मॅच रंगेली यात काही शंका नाही. ज्या पद्धतीची फटकेबाजी करण्याची क्षमता म्हणजेच बेलपडा या संघाकडे आहे त्याहून जास्त आणि अधिकची क्षमता इथे सोनारपाडा संघाकडे आहे. परंतु इथे फटका फसला. रोहित हरट प्राइज विकेट, महत्वाची विकेट आणि रोहित हरट बॅक टू द डगआउट. क्या 36 या आकड्यावर 2.2 बॉलचा खेळ झाला समाप्त. चांगली बॅटिंग ची मत करत होता रोहित हरटच्या बॅटमध्ये चांगले फटके येत होते परंतु हे मंजूर नव्हतं. गोलंदाज रोशनला अडकवलं जातंय. पहिल्या बॉलवर नक्की षटकार आला. त्यानंतर विकेट आणि विकेट घेऊन चोख प्रत्युत्तर देताना गोलंदाज आपण रोशनला पाहतोय. व्हॉट बॉलिंग. चांगलं कमबॅक. षटक क्रमांक 3 रोशन बॉलिंग ट्रॅकवर चांगलं कमबॅक करताना जेव्हा गोलंदाज रोशनला पाहिलं. पुढील बॉल राऊंड द विकेटने स्विंग अँड मिस फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आणि या अनुषंगाने पाहिलं तर नक्की डॉट बॉल आलाय. सध्याच्या घडीला चोख प्रत्युत्तर देतो. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आमच्या डोळ्यासमोर आहे तोपर्यंत येणारा क्षण फक्त अपुलाच आहे असं काही सध्याच्या घडीला सांगून देताना गोलंदाज रोशनला पाहतोय. षटकार आला. पहिला बॉलवर माइंड सेट केला आणि त्यानंतर रोहित हरटची विकेट आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. व्हॉट बॉलिंग. गुड कमबॅक. पुढील बॉल अगदी खोलात होता. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर अलाउंड द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल होतो बॉल. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आला. आशिष एकच धाव एकापेक्षा अधिक मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने धावफलकाचा संत गतीने पुढे सरकते. धावसंख्या 37. लॉस ऑफ 3 विकेट. 37 या आकड्यावर चांगली गोलंदाजी
चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही गोलंदाज रोशन या गोलंदाजाची. पुढील बॉल राऊंड द विकेट. इथे नक्की थोडं व्यत्यय येताना आपण पाहिलं रोशनला थोडंसं इथे नक्कीच दबाव होता, तो दबाव देखील कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विकेट घेतली, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल. अशा पद्धतीची गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना गोलंदाज रोशनला पाहतोय. स्टील टू गो, अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. पुढील बॉल अगदी पुन्हा एकदा खोलत होता परंतु इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, मादक सौंदर्य, वॉट अ शॉट. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर, बॉलला थेट पाठवून दिले वाईडिश लोंगा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो 6 षटकार. या 43 या आकड्यावर पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक केला, ऑन साइडला बोलले आणि थेट 4 धावा बुक केले. रोहित शर्मा स्टँडच्या पलीकडे येणारा आणखीन एक राहुल सोमनेच्या बॅटमध्ये 4 चौकार. धावा टीमच्या स्कोर कार्ड 4 षटकांची मॅच असेल. आतापर्यंत 3 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि 47 लॉस ऑफ 3 विकेट. 47 या आकड्यावर धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जोडली जाईल आणि चांगली इथे खिंड लढतोय आपल्या संघासाठी. राहुल सोमने या खेळाडूची आक्रमकता स्वीकार केले आणि आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी लढतोय. प्रत्येक वेळी जर खऱ्या अर्थाने पाहिलं मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये लढलाय, झुंजलाय, मेहनत देखील भरपूर केले, परंतु आज आपल्या गावाच्या नावासाठी ते झुंजावा लागेल, लढावा लागेल. आणि 30 कामगिरी या मॅच मध्ये करताना आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं 340च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना राहुल सोमने या खेळाडूला पाहतोय आणि महेश हा देखील स्ट्रगल करतोय. आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय, 2 चेंडूमध्ये 1 धावांची खेळी देखील त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाले, परंतु स्ट्राईक रोटेट करावी लागेल. पहिला बॉल बॅकफुटवर कट केलाय. इथे शॉर्ट दरम्यानचा क्षेत्रक्षेत्र चेस मोठी असेल परंतु नाही, मान्य नाही. आउटफील्ड अत्यंत वेगवान, बॉटमॅनचा अत्यंत सुंदर वापर आणि बॉल करतोय सीमारेषेची सफर. 4 51 धावा टीमच्या स्कोर कार्ड वर. आता मात्र थोडस चिंतेची बाब बनली असेल कारण की खूप चांगली गोलंदाजी सातत्याने जी मात्र पाहत असतो बैलपाडा संघाकडनं. आज मात्र नक्कीच करावी लागेल याची शंका नाही. पुढील बॉल राजूचा बॉल हुक केले ऑन साइडला, शॉर्ट बॉल, आखूड टप्प्याचा बॉल व प्रहार आणि बॉलला थेट पाठवून दिला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक महेशच्या बॅट मध्ये आलेला षटकार. धन्यवाद 57 अफलातून बॅटिंग महेश. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल हुक केलाय आणि थेट 6 धावा बुक केल्यात. आणखीन एक परफेक्ट मिळालं होतं बॅट आणि महेशच्या बॅट मध्ये आलेला लागोपाठचा दुसरा षटकार. घडीला नक्की संकट आले बॅटिंग करत असताना, म्हणजेच जे मात्र महेशने ठोकले 2 षटकार, म्हणजे आता सध्याच्याकडे राजू राठोड स्ट्रगल करताना पाहतो या मॅच मध्ये. षटक क्रमांक 4 मध्ये इथे इन्व्हाइट केलं होतं परंतु पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर षटकार आणि तिसऱ्या बॉलवर देखील षटकार. व्हॉट बॅटिंग महेश. पुन्हा एकदा आक्रमण राजू राठोडवर आणि थेट विराट कोहली स्टँडला सलामी देणारा लागोपाठचा महेशच्या बॅट मध्ये आलेला डीप
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. बनली असेल. हो हो आणखी एक उडवला बॉल समोर आणि पुन्हा एकदा थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लागोपारचा चौथा षटकार. महेश स्ट्रगल करत होता षटक क्रमांक 3 मध्ये, परंतु मान्य नव्हता. आणि शेवटच्या ओव्हर मध्ये अफलातून बॅटिंग ऑन साइडला फ्लिक केलाय. चाबूक शॉट फट्ट्या दमदार आणि बॉल गेलाय. आणखीन एक चौकार बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. आणि याचा निशाणाने पहा धावा. व्हॉट अ बॅटिंग काय घडलं. सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या डावात ऐकलात कुमार बाबरे सर, त्यांचं देखील पदापासून आभार आपण व्यक्त करत आहोत. आणि जाऊया दुसऱ्या डावाकडे जिथे 80 धावेंचं लक्ष आहे. मित्रांनो का बॅटिंग आपण पाहिली पहिल्या डावामध्ये. जहानमान बेलपाडा क्रिकेट संघाने 4 षटकांमध्ये बनवलेला आहे तब्बल 79 धावा. आणि 80 धावेंचं लक्ष एस सोनारपाडा क्रिकेट संघास समोर ठेवण्यात आलेलं आहे. इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. बॅटिंग लाईनअप चांगला आहे एस सोनारपाडा क्रिकेट संघामध्ये, परंतु गोलंदाजी अटॅक तितकाच चांगला आहे टीम बेलपाडा क्रिकेट संघामध्ये. बॅटल चांगलाच रंगताना पाहायला मिळेल. 80 धावेंचं लक्ष 20.00 ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन ठेवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 2 धुरंदर दाखल होतात. सध्याच्या घडीला विलास वारगडे आणि त्याच्या सोबतीला राजू राठोड. ओपनिंग प्लेयर इंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये जिथे 80 धाव्यांचं लक्ष आहे. मॅच कडकच होईल याच्यातील मात्र काही शंका नाहीये, कारण एस सोनारपाडा क्रिकेट संघामध्ये बॅटिंग लाईनअप चांगली आहे. ऐंशी धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 20 धावा बनवाव्या लागतील. इथून हा सामना जिंकायचा आहे सोनारपाडा क्रिकेट संघाला. तर
ओव्हरची सुरुवात राहुलच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं भरपूर महत्वाच्या राहतील. 80 धाव्यांचं लक्ष्य. सायंकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. मात्र सुरुवात जो मात्र होताना पाहायला मिळेल. राहुल सोमनेच्या हातामध्ये चेंडू. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. यासाठीच एक्झॅक्टली 4:56 झालेली आहेत. पहिला बॉल खोलवर टप्प्याला स्ट्रेट टू द फिल्डर. कॅच ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. पहिल्याच बॉल वरती विलास वारगड्याला जीवदान. पहिलाच बॉल चांगला हाताला होता. प्रॉपरली यॉर्कर तिथे फक्त दिशा दिली होती डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक ठिकाणी पोहोचले देखील होते परंतु कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतो. तिथे सिंगल आली आणि एका धावेने संघाचा काउंट या मॅच मध्ये ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो पहिला बॉल आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर लो फुल टॉस होता. एक्झॅक्टली समोर खेळलो होतो वाईट डिश लॉंगॉनला. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली जवळ उभं होता आणि तिथे कॅच ड्रॉप झाली. स्ट्राईक रोटेड राजू राठोड स्ट्रायकिंग एंडवरती. ओहो हो यू मिस. आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गोल. राजू राठोड 0चा शिकार. पहिला मोठा विकेट असा सोनारपाडा क्रिकेट संघाने गमावलाय. राजू बॅक टू द डगआउट. पहिलाच बॉल शफल झालं होतं. त्यानंतर प्रॉपरली यॉर्कर आपण पाहिला. गोलंदाज राहुल सोमनेचा इष्टा उद्ध्वस्त केला. तिथे विकेट लागली पहिली. आता नवीन बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हरेश वारगडे सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. आता या दोन बॅटरांना खऱ्या अर्थानं खेळावं लागेल. चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. विलास वारगडेला या मॅच मध्ये जीवदान मिळालं पहिल्या बॉलवरती. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मॅचची मोठी विकेट, मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली. 1 धाव 1 विकेट सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. आयटम राऊंड द विकेट राहुल सोमने. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. आडवा पाठ खऱ्या अर्थानं फोर्स करण्याचा प्रयत्न. तिथे लाईन खराब. व्हाईट बॉल पंचानं घोषित केलेला आहे. तिथे एक एक्स्ट्राची धाव आणि संघाची धावसंख्या 2 धाव ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. अँगल क्रिएट करत असताना तिथे आपण पाहिलं तर अगदी ऑप्शनच्या भरपूर बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतो. बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटची आतलीकडे आहे. तिथे क्षेत्ररक्षण एसटी रक्षण आपण पाहिलं चांगलं होताना पाहायला मिळतं. डॉट बॉल ची सांगता होताना पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं भरपूर महत्वाच्या आहेत. कारण जर आपण पाहिलं तर पॉवर प्ले षटक तिथे संधी असते फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची एक्झॅक्टली. परंतु आतापर्यंत बाटाने बॉलचा संपर्क व्यवस्थितरित्या झाला नाहीये. 3 बॉल अॅक्युरेट फेकलेत गोलंदाज राहुल. यावेळेस आडव्या बॅटनं फोर्स केलाय. सुंदर फटका चेंडू हवेत वॅकंट एरियामध्ये चेंडू पडला जाईल तोपर्यंत बॅकअप बॉल तिथे 2 धाव मात्र इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळतील. फेकी देखील अॅक्युरेट आली होती. तिथे बॅकअप बॉल आणि पाहता पाहता या बॉलवरती एकवटल्या जात आहेत. या महत्वपूर्ण धावा 2 आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 4 धावा 1 विकेट या मॅच मध्ये गमावलेली आहे. 4 बॉल फेकलेले आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करत असताना राहुल सोमनेला आपण पाहताय. चेहनमाट बेलपाडा इथे जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली डेड बॉल घोषित केलेला आहे पंचानं. रनवे मध्ये थोडासा व्यत्यय येताना आपण पाहिलेला आहे. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या षटकामधले. 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 1 विकेट मोठा या मॅच मध्ये गमावलाय एस सोनारपाडा या क्रिकेट संघानं. विकेट केला. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा रेषा पार. षटकार.
वरती आहेत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकामधला शिल्लक आहे. बिग हिट केला. मिस टायमिंग. चेंडू हवेत. पुन्हा तो चेंडू नो मॅच लँड मध्ये पडला जाईल. एकच धाव या बॉलवरती जी मात्र येताना पाहायला मिळेल आणि पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो मैदानाच्या मध्ये समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल 11 धावा 1 विकेट. आणि इथून जर आपण पाहिलं इक्वेशनचा विचार मित्रांनो केला तर आता 18 चेंडू आणि 69 धाव्यांची आवश्यकता आहे अजूनही हा मॅच जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 69 धावा हे समीकरण मॅचचं आता उर्वरित शिल्लक राहिलेलं आहे. यासाठीच दुसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळते या गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज महेशला आपण पाहताय सध्याच्या घडीला. पहिल्या ओव्हरमध्ये राहुल सोमणेला आपण पाहिलं तर एक्झॅक्टली एक मोठा विकेट आणि त्यानंतर 11 धावा दिलेल्या आहेत. 18 चेंडू 69 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. महेश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. पाडणं केलं. फटका दमदार. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हरेश वारगडेच्या बॅटमधून आलाय हा दमदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. त्याने पाहायला मिळतो पहिल्याच बॉलवरती काउंटर अटॅक. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. एक्झॅक्टली जवळ येऊन दिला आणि त्यानंतर बाट बन्नाट वेगानं फिरली. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय हरेश वारगडेच्या बॅटमधून. मॅक्सिमम संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती 17 ऑन द बोर्ड. 17 धावा त्या फलकावरती आहेत. ओ पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉल जो मात्र पंचानं घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 18 धावा. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथून 17 बॉल आणि 62 धाव्यांची आवश्यकता आहे. 5ची कडा तिथे विकेट करण्याचा प्रयत्न. संपर्क हवा तसा झाला नाहीये. सुंदर चेंडू राहिला गोलंदाज महेश या गोलंदाजाचा. पहिल्या डावामध्ये बॅटिंग तुफानी झाली. एक्झॅक्टली 79 धावा बनवल्या गेल्या. 80 धाव्यांचं मोठं टार्गेट सेट केलं होतं आणि पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉल पासून अटॅक करायचा होता. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये राहुल सोमणेला आपण पाहिलं त्यानं धावा दिला फक्त 11. एक मोठा विकेट त्याने कॅरी केला. एक्झॅक्टली राजू राठोड त्याने बाद केला आणि त्यानंतर पूर्णपणे या मॅच मध्ये पकड आता मजबूत केली आहे टीम जहानमान बेलपाडा क्रिकेट संघानं. आडव्या बॅटनं फोर्स केला. मिस टायमिंग आहे. चेंडू हवे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. पकडला जाईल कॅच. 1 मोर बिग विकेट डाऊन. बॅटर हरेश वारगडे देखील या मॅच मध्ये आता बाद होताना पाहायला मिळतो. लागतो धक्का दुसरा SS सोनारपाडा क्रिकेट संघाला. पाहायला मिळतील. सुरुवात षटकाराने झाली. त्यानंतर व्हाईट बॉल त्यानंतर डॉट बॉल. तिथे प्रेशर क्रिएट झाला बॅटर हरेश वरती आणि त्यानंतर बिग हिट खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता. तिथे मिस टायमिंग. बिग हिट केला. इथे जर पहिला आता फटका फसला. पुन्हा एकदा व्हाईट डिश लॉंग ऑफ क्षेत्र खाली आहे. एका टप्प्यानंतर चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. बावीस धावा सध्याच्या घडीला फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिथे सुंदर फटका आपण पाहिला बॅटर आशिषच्या पाठमधून.
एक्झॅक्टली ओव्हर पिच बॉल होता, समोर मारला होता. विकेट केला, हेलिकॉप्टर उडवलाय, त्याला लँड केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका दमदार, आशिष विश्वकर्माच्या बॅटमधून येतो षटकार. बॉल 52 धावांची गरज. और एक बढ़िया शॉट, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. धावा फलकावरती 12 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता अजूनही हा मॅच जिंकण्यासाठी. 23.00 ची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये मेंटेन ठेवायची आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 23 धावा बनवाव्या लागतील. इथून हा सामना जिंकायचा. एसएस सोनारपाडा क्रिकेट संघाला. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर मध्ये दाखल झाला आशिष विश्वकर्मा. त्याने बॉल फेस केले 3 आणि 3 बॉल मध्ये धावा बनवलेल्या आहे 16. 2 षटकार 1 चौकार. त्याच्या बॅट मधून मित्रांनो आपण पाहिला आणि सामना आता जर आपण पाहिला तर कहाणी में ट्विस्ट पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. हायवे एंड कडनं गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि इथून 46 धावा डिफेन्स करावे लागतील. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या दुसऱ्या डावामध्ये एस एस सोनारपाडा क्रिकेट संघ. राजू राठोड बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. हरेश वारगडे बाद, परंतु मैदानाच्या आतमध्ये विलास वारगडे त्याच्या सोबतीला. बॅटर आशिष विश्वकर्मा आपल्याला पाहायला मिळतोय. इक्वेशन आहे मित्रांनो, इथून 12 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल मिस टायमिंग आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरनं आलेत आणि पहिल्या अटेम्प्टला पकडला जेल. विकेटचं पतन. विलास वारगडे बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलवरती माची मोठी विकेट कॅरी झाली. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अनिकेतला ही सफलता मिळते जिथे विलास वारगडे त्याने क्रुशियल मुवमेंटवरती बाद केलाय. आता नवीन बॅटर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. रोशन. इक्वेशन आहे 11 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता. सध्याच्या घडीला पूर्णपणे हावी टीम या मॅच मध्ये. जय हनुमान बेलपाडा पहिल्या डावामध्ये 79 धावा ज्या मात्र बनवल्या गेल्या आणि 80 धावांचं मोठं लक्ष ठेवलं होतं. प्रेशर त्यावेळेस क्रिएट झालं होतं एस एस सोनारपाडा क्रिकेट संघावरती. तिथून जर आपण पाहिला तर दबाव भरपूर होता. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं होतं. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झालाय. तिथे फक्त एकच धाव जी मात्र मिळताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 35 धावा. शेवटचे 10 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सध्याच्या घडीला आशिष विश्वकर्माला आपण पाहताय. त्याच्या बॅट मधून मोठे फटके जे मात्र आपण पाहिलेले आहेत. 2 षटकार 1 चौकार. इथून 10 चेंडू आणि 45 धावा. समीकरण मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. इनसाइड आउट ओव्हर कव्हर डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक माचीव आणखीन एक मोठी विकेट कॅरी होतीये. फलंदाज आशिष विश्वकर्मा बॅक टू द पवेलियन. आशिष देखील या मॅच मध्ये आता आपल्या संघाची साथ सोडतो. तो देखील बाद झाला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर सॅम सण्या.
सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल इक्वेशन आहे 9 बॉल आणि 45 धाव्यांची आवश्यकता. बॅक टू द बॉलर खेळलेत सन्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत वाडिश लॉंगॉनला. एकच धाव या बॉलवरती जी मात्र एकवटली जाईल. संघाची धावसंख्या 36 धावा, 8 चेंडू 44 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून हा मॅच जिंकण्यासाठी प्रत्येक बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं राहील. परंतु पूर्णपणे या मॅच मध्ये आता पकड मजबूत झालेली आहे. जय हनुमान बेलपाड क्रिकेट संघाचे फुलटॉस बॉल तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. कोणत्याही प्रकारची धाव नसणार निर्धाव चेंडूची सांगता जी मात्र होताना पाहायला मिळते. 7 बॉल आणि 44 धाव्यांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 44 धावा हे समीकरण. बिगिट केला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एका टप्प्यावरती चेंडूला उचललं. फिक्स झाली या कालावधीमध्ये फक्त एक सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळेल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 37 धावा, शेवटचे 6 बॉल आणि 43 धाव्यांची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सागरला इन्व्हाइट केलं सध्याच्या घडीला. 6 चेंडू 43 धाव्यांची गरज. पहिला बॉल बाहेर, सिक्सर. पहिल्याच बॉलवरती षटकार येतोय बॅटर रोशनच्या बॅट मधून. सागर तयार. 5 चेंडू आणि 37 धाव्यांची आवश्यकता. बिगिरी करण्याचा प्रयत्न शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. चेंडू हवेत, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. कॉलिंग खराब आणि तिथे एक धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. 44 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 4 बॉल जे मात्र शिल्लक आहेत आणि 36 धाव्यांची आवश्यकता. या मॅच मध्ये शिरकाव केला टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाने. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल, 1 फॉर दी ओव्हर असा कॉल देखील दिलेला आहे गोलंदाजाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 3 चेंडू 35 धावा. या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. चांगली कामगिरी करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान बेलपाडा. पहिल्या डाव मध्ये बॅटिंग तुफानी, गोलंदाजी करत असताना गोलंदाजी देखील अप्रतिम आपण पाहिली. शॉर्ट ऑफ पुलचा फटका तिथे क्षेत्र खाली आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. दोन चेंडू 31 धावा. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल हॅमर केला. मिस टायमिंग आहे. चेंडू हवेत होता तिथे नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला. डॉट बॉलची सांगता जी मात्र होताना पाहायला मिळते. बिगिट केला. सुंदर फटका, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषा पार. शेवट केले गोड. परंतु जर आपण पाहिलं तर हा सामना जिंकला
जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघानं अभिनंदन. टीम हार्ड अँड टफ लक टीम एस सोनारपाडा. बॉल जमा करा प्लीज प्रेक्षक वर्ग, तुम्हाला विनंती बॉल आमच्याकडे जमा करा. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच. देवगाव टायगर्स आणि त्याच्या विरोधामध्ये जय हनुमान बेलपाडा. आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच. जो संघ जिंकेल सुसंघ या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये अर्थात बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात आणि कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. इन्व्हाइट करूया द व्हॉइस ऑफ बोरगाव, व्हॉइस ऑफ मुरबाड, कुमार बाबरे सर. थँक्यू सो मच.